आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे। आत्तापर्यंत आपण पाहत आहोत की इकडे युगंधरने आनंदीला कोणत्याही प्रकारची पूजा करू नकोस, कारण माझ्यासाठी पूजा करण्याचा अधिकार हा फक्त समिधाचा आहे, हे जे काही सांगितलंय। आणि त्यानंतर आनंदीच्या बाबतीत जे काही घडलंय त्यानंतर युगंधरने स्वतः आता आनंदीला या सगळ्यामध्ये मात्र आता तिचा जीव वाचवण्यासाठी असं काहीतरी काम केलंय की ज्यानंतर मात्र आता आनंदी या सगळ्यामध्ये युगंधरची बायको आहे हे आता युगंधरने मान्य तर केलंय, पण त्याचबरोबर आनंदीला या सगळ्यामध्ये मोठं वचन सुद्धा दिलंय। आणि इकडे पृथ्वी आणि त्याच्या मुलांना आनंदी आता मात्र आपल्या वडिलांची बायको असल्याचं आणि आपली आई असल्याचं सत्य समोर आलंय। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया। इकडे आता शिल्पा सांगते, बघितलंस ना, म्हणजे इतके दिवस मालक साहेब म्हणून आता जे काही तू मिरवत होतीस ना त्या सगळ्या गोष्टी आता मात्र संपलेल्या आहेत। तुला आत्तापर्यंत वाटत असेल की युगंधर प्रत्येक वेळेला तुझ्याच बाजूने बोलत आहे आणि त्यामुळे तू आता जास्तच चढून बसलेली आहेस, पण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आता युगंधर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुला बायको मानत नाहीये, ही गोष्ट तुझ्यासमोर आता मात्र बरोबर रीतीने आलेली आहे। आणि म्हणूनच पुन्हा पुढे करत मात्र आता हे सगळं करण्याची तुला काहीच गरज नाहीये। असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते आनंदी, हे बघा ताईसाहेब, तुम्ही जरी कितीही म्हटलात आणि युगंधर सरांनी मला आता कितीही सांगितलं की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता हे करू नकोस, तरी मी हे व्रत करणार आहे। कारण एका बाईचा मात्र आता नवऱ्यासाठी, एका बाईला आपल्या नवऱ्यासाठी हे व्रत करणं हे मात्र खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच हे व्रत मात्र मी करणार म्हणजे करणारच। असं म्हटल्यावरती मात्र या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे आनंदी की हे बघा, यावरती ती सांगायला लागते तुला काही करायची गरज नाहीये, म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये जर का आता माझ्या भावाला उदंडायुष्य लाभायचं तर त्यासाठी आम्ही आता खूप काही प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी मात्र आता तुम्हाला कुणालाही प्रयत्न करण्याची काहीच गरज नाहीये। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे आनंदी विचार करते, ठीक आहे, मी एक काम करेन, मी घरातल्या घरामध्ये जे काही ते माझं मी व्रत करेन, बाहेर कुठे जाणार नाहीये। काहीही झालं तरी सुद्धा मी घरातल्या घरामध्ये मी आता वडाची पूजा करणार, असं मात्र ती विचार करते। आणि ती आता माईंकडे येते आणि माई तिला सांगायला लागतात, हे बघ बाळा, हे बघ, म्हणजे युगंधर जरी ते बोलला असला ना तरी सुद्धा युगंधरच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे आपण सांगू शकत नाही आहोत। आणि त्यामुळे तू आता एकच काम कर, तुला जे मनाला पटेल, तुला जे मनाला रुचेल ते आता तू कर, कारण काहीही झालं तरी आता एका बायकोने नवऱ्यासाठी हे व्रत करणं किती महत्त्वाचं आहे हे तुला चांगलंच माहिती आहे आणि तू ते करणार याची मला खात्री आहे आणि त्यासाठी तुला कोणाचीही परमिशन काढायची काहीच गरज नाहीये। असं म्हटल्यावरती मात्र आता आनंदी सांगते, पण माई, जर का आता हे माझ्यावरती रागवले तर? यावरती मात्र आता माई सांगायला लागतात, हे बघ, त्याला रागवू दे, मी त्याला समजवेन। अगं असं काय करतेस? आता हे माईंचं बोलणं ऐकल्यावरती मात्र आता इकडे चिडलेली आहे ती म्हणजे शिल्पा। आणि शिल्पा विचार करते, म्हणजे आता युगंधर इतकं बोलला तरी माईंची फूस आहे आणि माई या सगळ्यामध्ये मात्र आता तिला काही ना काहीतरी हे करून पूजा करायला लावणारच, ते काही नाहीये। आज जर का युगंधरने पहिल्यांदा तिला काही करू नको असं सांगितलंय तर मी याची बरोबर रीतीने खात्री करून घेणार आहे की आनंदी हे पूजन कधीही करू शकणार नाहीये, असं ती विचार करते आणि ती आता तिचा प्लॅन करते। पण तोपर्यंत मात्र आता ही धनश्री इतकी मूर्ख आहे की आपला नवरा आपल्यासाठी म्हणजे काळी मात्र काही करायला तयार नाहीये, कोणत्याही परिस्थितीमध्ये तो आपल्याला बायकोचा दर्जा देत नाहीये। इतकंच काय, पण तो या सगळ्यामध्ये आपल्याला तो म्हणजे स्वतःवरचा आरोप स्वतःवरती न घेता आपल्यावरती तो आरोप टाकतोय हे आता समजत असून सुद्धा ती इकडे चांगलीच आता त्याच्या मागे पुढे करते आहे। हे बघा, मला जर का आधी माहिती असतं तर मी हा विषय कुणाही समोर काढला नसता, तुम्ही मला काहीच सांगितलेलं नाही आहेत। आणि यावरती मात्र आता तिला विद्याधर सांगायला लागतोय की काय सांगायचं होतं तुला, मी
तुला काय सांगून आता या सगळ्यामध्ये हे करायचं होतं? अगं तुला साधी अक्कल नाही आहे का की ही गोष्ट मला आवडत नाही आहे? यावरती ती म्हणते, पण मला तुम्ही एकदा तरी खरं सांगा, तुम्ही टेस्ट करायला गेला होतात का? परत तो चिडतो, परत तिला थोबाडीत देतो. आणि तुला आता अक्कल आहे का? हे बघ, मी बाप बनू शकतो आणि तूच आई बनू शकत नाहीयेस. यावरती मात्र आता इकडे इकडे लगेचच तिच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅनिंग आलेला आहे. आणि आता इकडे धनश्री विचार करते ते काही नाही आहे, म्हणजे आता मला या घरामध्ये आई होऊन दाखवायलाच पाहिजे. पण जर का यांना माहिती आहे की हे बाप बनू शकत नाहीयेत, तर हे स्वतःचा उपाय का नाही करत आहेत? आणि त्यावरती ती एकदा पुन्हा म्हणायला लागते की एकदा माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. जर म्हणजे जास्त काही प्रॉब्लेम नसेल तर डॉक्टरांकडे जाऊन आता आपण उपाय करू शकतो ना. आणि यावरती चिडलेला मात्र आता विद्याधर सांगायला लागतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये, माझ्यामध्ये दोष नाहीये तर माझ्यात दोष नाहीये. आता मात्र धनश्रीच्या वेगळाच विचार यायला लागतो. धनश्री विचार करते, नाही, या घरामध्ये मला तर आता काडीची किंमतच राहिलेली नाहीये. आणि जर का आता इकडे मी या घराण्याला वारस देऊ शकले नाही, मग मात्र माझी अवस्था पाय पुसण्याची होईल. ही कालची आलेली आनंदी जर का आई बनली तर मात्र माझं काही खरं नाहीये, ते काही नाहीये. मला आता या सगळ्यामध्ये या आनंदीलाच या घराच्या बाहेर काढलं पाहिजे, कारण माझा नवरा सुद्धा कुठेतरी तिच्यामध्ये गुंतत चाललाय आणि हा सगळा प्रकार मला थांबवायलाच पाहिजे. असं म्हणत धनश्रीच्या डोक्यामध्ये बरंच काही आलंय. तोपर्यंत इकडे आता आनंदीला सांगत आहे, एक काम कर, म्हणजे आता तुला वडाची पूजा करायची आहे ना, तू एक काम कर, त्या युगंधरच्या खोलीमध्ये जा आणि युगंधरच्या खोलीमध्ये जाऊन त्याचा फोटो आण, त्याचा पाया पड आणि त्याला नमस्कार करत तू आता पूजन कर. असं म्हटल्यावरती आनंदी म्हणते, खरंच ताईसाहेब, म्हणजे तुम्ही मला आता परवानगी देताय? यावरती ती सांगायला लागते, हो सांगते मी तुला, जा कर जा. आता इथे शिल्पाने खूप मोठा डाव रचलाय प्रेक्षकांनो, आणि शिल्पाने या सगळ्यामध्ये मात्र आता आनंदीला पाडण्यासाठी हे सगळं केलंय. आणि त्याच वेळेला मात्र आता तिने सुनीताला सांगितलंय, सुनीता ये लवकर, माझ्याकडे ये, माझं काम आहे. आणि त्यानंतर आनंदी खूपच खुश झालेली आहे, पण तिच्या डोक्यामध्ये शंका येते, कसं काय मला या सगळ्यामध्ये का बरं म्हणजे पूजा करायला सांगितली? आत्तापर्यंत तर या एकदम चिडल्या होत्या आणि चिडून आता पूजा करायची नाही, काही करायचं नाही, असं जे काही त्या बोलत होत्या. आणि त्यामुळे मात्र आता तिला जरा संशय आलाय की नक्की इकडे काय चाललंय. आणि असं म्हटल्यावर ती विचार करायला लागते, असं कसं, यांचं मत कसं काय पलटलं? आणि त्याच वेळेला माईना आणि दादांना ती विचारायला लागते, काय करू मी? माई म्हणतात, अगं तुला दिलेली आहे ना तिने परवानगी, मग जा. पण इकडे शिल्पाने घातलेला खेळी किंवा शिल्पाने खेळलेला डाव मात्र आता कुणालाच काहीच माहिती नाही आहे. आणि त्याचमुळे मात्र आता लगेचच इकडे आनंदीवरती जायला निघाले, तेव्हा शिल्पाने तिकडे आता पाणी सांडवून त्याच्यामध्ये पुढच्या पायरीवरती तेल सुद्धा सांडवून ठेवलंय, जेणेकरून आता मात्र आनंदी खाली कोसळेल, तिचं कपाळ मोक्ष होईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती आता पूजा करू शकणार नाही, म्हणजे नाही. फायनली या सगळ्यामध्ये मात्र आता आनंदी वरती, आणि त्याच वेळेला ती आता म्हणजे वरती चालले तयार होऊन छानपैकी साडी वगैरे नेसून, आणि त्याच वेळेला ती आता खाली कोसळलेली आहे. कारण आता तिकडे तेल सांडवून ठेवल्या कारणाने आनंदीचा तोल गेलाय, आणि तोल गेल्यामुळे तिचा आता पाय घसरलाय आणि ती खाली कोसळलेली आहे. खाली कोसळल्यावरती मात्र आता युगंधरला ऑफिसमध्ये कॉल गेलेला आहे. कॉल गेल्यावरती ताबडतोब युगंधर धावत आलाय आणि त्याला आता आठवलं की आपण आता वटपौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी मात्र आता हे सगळं जे काही केलंय ना, त्यामुळे आपल्याला म्हणजे कदाचित आनंदीवरती मात्र आता ही वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. म्हणजे आता आपण तिला बायको म्हणून नाकारले, ती तर आपल्यासाठी मात्र आता या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रयत्न करायला निघाली होती. आपल्यासाठी काय नव्हती करत, म्हणजे आपण नको म्हटलं तरी पूजन करायला निघाली होती. आणि असं असताना मात्र आता आपण हिच्या सोबत जे काही केलं ना ते चुकीचं आहे, ते काही नाही आहे. ती माझ्यासाठी पूजन करत होती, पण आता इकडे मला डॉक्टरांशी बोल. त्याच वेळेला मात्र आता युगंधर डॉक्टरांशी बोलतो, तर डॉक्टर त्याला आता सांगायला लागतात की खरं सांगायचं तर आता त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे, पडल्यामुळे डोक्याला खूप मोठा मार लागला आहे आणि त्याचमुळे मात्र ही गोष्ट घडलेली आहे. असं म्हटल्यावरती मात्र या सगळ्यामध्ये मात्र आता युगंधर तिचा हात धरतोय. हात धरून तिला या सगळ्यामध्ये सांगत आहे की आनंदी लवकर बरी हो, तुला खरंच बायकोचा दर्जा मला द्यायचा आहे. माझ्याकडून जे काही घडलंय ना
ते आता अनावधानाने घडलेलं आहे आणि मी तुला या सगळ्यामध्ये बायकोचा दर्जा मात्र नक्कीच देणार आहे असं म्हणत मात्र आता आनंदी उठ ना. पण आता आनंदीची तब्येत खूप क्रिटिकल आहे. मग त्यानंतर युगंधरने आनंदीसाठी आता खूप मोठं व्रत करायचं ठरवले आणि हे व्रत करत युगंधर मात्र आता आनंदीसाठी करणार आहे ते म्हणजे वटपौर्णिमेचं व्रत. आणि त्यानंतर आनंदी बरी कशी होणार, काय होणार, येणाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टींचे उलगडे होताना पाहायला मिळणार.